काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे। कदाचित या चुका तुमच्याकडून होत असतील आणि त्यामुळे तुम्हाला युरिन इन्फेक्शन झालेलं असेल किंवा ते लवकर बरं होत नसेल। सगळ्यात पहिली टिप आहे ती म्हणजे भरपूर पाणी प्या। ज्या वेळेला आपण पाणी पितो ना त्यावेळेला वजायनातला आतला भाग, आतलं अस्तर हे मॉइश्चराइज्ड मऊ राहतं आणि त्यामुळे युरिन फ्लश व्हायला देखील मदत होते। त्याचबरोबर या भागात बॅक्टेरियांची ग्रोथ होत नाही। दुसरा महत्त्वाचा मुद्दा, शौचानंतर आपला जो मूत्रमार्ग आहे तो मागून पुढे नाही तर पुढून मागे धुवायचा आहे। मागून पुढे धुतला तर शौच मार्गातील जे काही बॅक्टेरियाज आहेत ते वजायनामध्ये एंटर करण्याची शक्यता खूप जास्त आहे। त्यामुळे चुकीच्या पद्धतीने तुम्ही आपले प्रायव्हेट पार्ट्स धुवत असाल तर ते त्वरित थांबवा। संबंधानंतर लगेचच लघवीला गेला तर मूत्रमार्गाचे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस कमी होतात। वजायना हा सेल्फ क्लिन्झिंग ऑर्गन आहे, त्यामुळे त्याला खूप हार्श साबण, कुठलेही वॉशेस किंवा खूप जास्त जोरात घासून धुण्याची आवश्यकता नाही। जेंटल वॉर्म वॉटर किंवा साध्या नळाच्या पाण्याने धुतला तरी तो व्यवस्थित वॉश होतो। फक्त ड्राय करताना सुती कापडाने छान ड्राय करा। त्याचबरोबर एक चूक आपल्याकडून होते, पावसाळ्यात ती जास्त होते, ते म्हणजे आपण ओलसर पॅन्टीज घालतो। त्यामुळे ओलसर पॅन्टीज बिलकुल घालू नका। स्वच्छ, कोरड्या, उन्हात सुकवलेल्या आणि शक्यतो सुती कापडाच्या पॅन्टीज वापरा।